आज भीमा कोरेगांव शौर्य दिवस है और इस शौर्य दिवस के अवसर पर शहर में स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुतले के पास युवकों द्वारा बनाए गए भीमा कोरेगांव स्मृति स्तंभ के प्रतिकृति को मानवंदना दी गई। भीमा कोरेगांव शौर्य दिवस समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष की ओर से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर 76 जयंती महोत्सव समिति के मुख्य संयोजक प्रवीण हेमचंद्र खोब्रागड़े की उपस्थिति में मनाया गया और इस मौके पर चंद्रपुर के डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुतले के पास माल्यार्पण कर आदरांजलि अर्पण की गई तथा चंद्रपुर के युवकों द्वारा तैयार किए गए भीमा कोरेगांव स्मृति स्तंभ के प्रतिकृति को मानवंदना दी गई तथा युवकों का सत्कार किया गया, जिसमें मुख्यतः वतन ब्राह्मणे, अभिषेक जीवन, पंकज पेरगे, वैभव वाघमारे, विशाल कुड़वे, रोहन मावलीकर, निखिल गौरकर, वैभव रामटेके का डॉक्टर बंडू रामटेके, इंजीनियर शेषराव सहारे के हाथों सत्कार किया गया। इस कार्यक्रम में विशाल चंद्र अलोने, अशोक निमगड़े, हरदास देवगड़े, प्रेमदास बोरकर, रवि मून, केशव रामटेके, नागसेन वानखेड़े, मोहम्मद चंद्रिकापुरे, प्रतीक डोडलीकर, राजेश खोब्रागड़े, अभिजीत तोतड़े, रंजीत उके, सुमित हस्ते, निर्मला नगराड़े, मृणाल कामड़े, प्रेरणा करमरकर, ज्योति शिवनकर, दुमुदी आदि की प्रमुख रूप से उपस्थिति। वहीं दौरान वहां पर मौजूद लोगों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। 2021ला भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभ आम्ही उभारलेला आहे। हा स्तंभ म्हणजे ची कल्पना म्हणजे जे लोक इथून पुणेपर्यंत जाऊ शकत नाही, काही लोक त्यांना वंदना करायची असते, तर मग त्यासाठी आम्ही इथे आमची मुलांची टीम मिळून हा स्तंभ उभारलेला आहे। याच्यासोबतच जे आम्हाला जे सहकार्य लाभलं म्हणजे खोब्रागड़े सरांचं, भारतीय बौद्ध महासभेचं, समता सैनिक दलाचं आणि सकाळला महार रेजिमेंट येतात, ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज जी सोसायटी आहे नगराडे सर, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। कोरेगाव जे म्हणजे युद्ध जे झालं होता त्या युद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मान द्यायचे। त्यांच्या मान म्हणजे त्यांच्या इतिहासाप्रमाणे आम्ही बघितलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही पण काहीतरी म्हणजे थोडं चंद्रपूर जनतेसाठी काहीतरी करू शकू, यासाठी आम्ही हे स्तंभ उभारलेला आहे प्रतिकृती। 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव येथे 500 महार सैनिकांनी 25 ते 30 हजार सैनिकांचा पराभव केला आणि त्या दिवसापासून तिथे फार मोठे कार्यक्रम होत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासून घोषणा केली 1 जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून बाबासाहेबांनी घोषणा केली आणि त्यानंतर आम्ही हा दिवस फार मोठ्या प्रमाणात 1 तारखेला प्रत्येक ठिकाणी आपापल्या शहरामध्ये, गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब पुतळे आहेत किंवा विहारात तिथे बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि हा दिवस जो आहे एक शौर्य दिवस म्हणून आम्ही पाळतो। ह्या दिवसांचं आम्ही सर्व जनतेला मंगलकामना देतो आणि शुभेच्छाही देतो व सर्वांनी हा दिवस फार उत्साहाने साजरा करावा आणि आमची चंद्रपूरची युवा टीम आहे, वतन ब्राह्मणे व त्यांची संपूर्ण टीम, हे लोक दरवर्षी मागच्या 2-3 वर्षापासून चंद्रपुरात मोठा असा विजयस्तंभ इथे उभा करत असतात भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने। त्यानिमित्ताने त्या मुलांचंही आम्ही अभिनंदन करतो, कारण त्याची भीमा कोरेगावच्या स्तंभाची प्रतिकृती म्हणून त्यांनी इथे उभी केलेली आहे आणि त्याचा एक म्हणजे सर्वांना असा आनंद होतो की आपण त्यावेळेस कोणी लोक पुण्याला जाऊ शकत नाही, ह्यावेळेस सर्व कोरोनामुळे कोणीच गेले नाही, म्हणून सर्वांना इथे विजयस्तंभाची देता येईल आणि ते मानवंदना देता येईल त्या प्रतिकृतीला, म्हणून सर्व लोक येत असतात आणि दरवर्षी अशाच प्रकारे आम्ही इथे प्रतिकृती उभी करत राहू।